हा करा सुरू मॅडम. सर्वांना नमस्कार. खऱ्या अर्थाने आपण सर्व विद्यार्थी खूप हुशार विद्यार्थी आहात, कारण आपण गुणवत्ता यादीमध्ये सर्वजण आलेला आहात आणि प्रामाणिकपणे आपण एप्रिल महिन्यामध्ये सर्वांनी क्लास जॉईन केलेले आहेत. खूप सारा तुम्ही मागच्या वर्षीचा निकाल बघितला पाचवीचा. नवोदयला खूप सारे विद्यार्थी गेले. या क्लासचा फायदा त्यांना सगळ्यांना झालेला आहे. असाच फायदा तुम्हाला देखील होणार आहे. तर आपल्या कोपरगाव तालुक्यातून रोकडे सर आपल्याला आज गणित विषय विभाज्यता शिकवणार आहेत. कोपरगाव तालुक्याचे हे क्लास सुरू झालेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे समजून घ्या, लिहून घ्या. काही अडचणी असतील तर तुम्ही नंतर विचारू शकता सरांना. सर्वांना शुभेच्छा मनापासून. धन्यवाद. रोकडे सर. करू चालू. धन्यवाद मॅडम. आज आपण गणित विषयासाठी इयत्ता 8वी साठी विभाज्यता हा घटक घेणार आहे. मी श्री रोकडे किरण बाळासाहेब, पंचायत समिती कोपरगाव शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहे. तर आज आपण या पाठाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण विभाज्यता म्हणजे काय याच्याविषयी आपण म्हणजे बेसिक टू डीप मध्ये आपण नॉलेज घेणार आहोत. तर विभाज्यता कशाला म्हणायचं, तर आपल्याला सगळ्यांना भागाकाराची क्रिया ही माहित आहे. तर भागाकारामध्ये समजा आपण एखादा भागाकार केला, पंचवीस भागिले 5 असं जर आपण भागाकार केला, 5 ने जर आपण 25 ला भागले तर 5च्या पाड्यात आपल्याला माहिती 5पर्यंत 5 म्हणलं तर 5 25 आणि बाकी शून्य ही जी रिमाइंडर आहे बाकी तर शून्य आहे. तरी आता पण आपण या 25 ला त्याला भाज्य म्हटलेलं आहे, जे भागलेला भाजक म्हटलेलं आहे. परंतु जर अशा भागाकार ज्या भागाकारामध्ये बाकी शून्य आहे म्हणजे रिमाइंडर काहीच राहत नाही, तर त्या भाज्याला विभाज्य म्हणायचं. आणि जे भाजक आहे त्याला आपल्याला विभाजक म्हणायचं. विभाज्यता पाहिजे म्हणजे काय करायचं, तर आपल्याला जी दिलेली संख्या असते त्या दिलेल्या संख्येला त्या पर्यायातल्या ज्या संख्या आहेत त्यांनी निश्चित भाग जातो. निश्चित भाग झाले म्हणजे बाकी शून्य झाले. निश्चित भाग झाले. बाकी शून्य झाले. तसं तुम्हाला एक उदाहरण मिळतं. रोकडे सर. अक्षर थोडं मोठं काढा, दिसत नाही ते. आणि तो लाईट आहे ना तर मग ते थोडं जवळ घेतलं तर चांगलं राहील. 45 भागिले 7 केलेले. 7चा पाडा जर आपण म्हटलं 7च्या पाड्यामध्ये 45 ही संख्या नाही, तर या 45 पेक्षा लहान संख्या 7 आता इथं बाकी 3 राहिलेले आहे. बाकी 3 राहिल्यामुळं ही निश्चित भाग गेलेला नाही, म्हणून याला फक्त भाज्य म्हणणार आपण. याला फक्त याला भाजक म्हणणार, याला विभाज्य आणि विभाजक म्हणणार नाही, कारण बाकी शून्य आलेले नाही. बाकी शून्य निश्चित भाग गेला तरच त्याला विभाज्यता म्हटली जाते. आणि मग ह्या विभाज्यता पाठाविषयी आपल्याला आज माहिती पाहिजे आहे. तुम्हाला इथपर्यंत ध्यानात आलं असेल. तुम्ही याच्यामध्ये ही गोष्ट ध्यानात ठेवायची, निश्चित भाग जाणे म्हणजे बाकी शून्य राहणे, याला विभाज्यता म्हणायची. भाजकाने जर भाज्याला भाग दिला आणि जर बाकी शून्य आले तर त्याला विभाज्यता म्हणायची. आता आपल्याला उदाहरण येतात, एखादी संख्या दिली जाते आणि खाली पर्याय दिले जातात. त्या खालच्या पर्यायातून कोणत्या संख्येने याला निश्चित भाग जाईल असं विचारलं जातं. मग त्या दरवेळेस मोठ्या संख्या असतात, मग त्यावेळेस आपल्याला भागाकार करून पाहणं लेंदी होतं आणि
आपला वेळ जातो वगैरे. तर त्यासाठी काही विभाज्यतेच्या कसोट्या टेस्ट आहेत. त्या टेस्टनुसार आपल्याला लवकरच कळून संख्या पाहिल्या किंवा थोडस गणन किंवा मनातल्या मनात आपण जर विचार केला तर आपल्याला त्या संख्येला भाग जातो का नाही हे आपल्याला कळू शकतं. आणि त्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या आहेत. विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेच्या त्या कसोट्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक अंकी संख्या, एक अंकाच्या कसोट्या, एक अंकाच्या कसोट्या. दुसरा भाग आहे 2 अंकांच्या कसोट्या. सध्या जर आपण शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपरचा जर अभ्यास केला तर 2 अंकांच्या कसोट्या विचारण्याकडे ट्रेंड वाढलेला आहे. म्हणून त्या सुद्धा आपल्याला पाहिजे. आता 1 अंकांच्या कसोट्यामध्ये पहा, आता पहा आपण पहिला जो आपला अंक आहे 0 आणि 1 ह्या आपल्याला कसोट्यांमध्ये घ्यायचे नाही. आपल्याला माहिती 1 नी कोणत्याही संख्येला भाग जातो. त्यामुळे 2 पासून सुरुवात करायची. 2 ची कसोटी, पुढे 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, 5 ची कसोटी, 6 ची कसोटी, 7 ची कसोटी, 8 ची कसोटी, 9 ची कसोटी. हे 1 अंकांच्या कसोटी. 2 अंकांमध्ये तुम्हाला 24 ने भाग जातो का नाही, जी एखादी संख्या दिली जाईल तर 24 ने भाग जातो का नाही विचारला जाईल. 5 ने भाग जातो का नाही विचारला जाईल. हे 2 अंक सध्या परीक्षेचे फार प्रश्नपत्रिका काढल्या त्याच्यामध्ये फार फेवरेट झालेले आहेत. अशा प्रकारे तर या अशा प्रकारच्या कसोट्या आपल्याला पाहिजेत. या पाठामध्ये आपण या कसोट्या पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण 1 अंकांच्या कसोट्या पाहणार आहोत. तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा असेल तर काढून अशा प्रकारच्या संख्या येतात त्या पण आपण पाहणार आहोत. आणि ह्यात आपल्याला पाहिजेच आहे. याच्यामध्ये 10 ची एक कसोटी, 10, 11 स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून. सर्वात प्रथम आपण 2 आणि त्याच्या रिलेटेड असणाऱ्या कसोट्या पाहणार. 2च्या रिलेटेड असणारे अंक आहेत 2, 4 आणि 8. तिघांच्या कसोट्या आपल्याला पहिल्यांदा पाहिजे जुने. पहिल्यांदा 2 ची कसोटी पाहू आपण. दोन्ही आपल्याला माहिती समसंख्या आपल्याला माहित असल्या पाहिजे. सर्व समसंख्यांना 2 ने भाग जातो. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. त्या संख्यांना दोनने निश्चेच भाग जातो. तर अशी संख्या कोणत्या पाहतात आपण कोणती मोठी संख्या घेऊ शकतो पहा. सध्या संख्या घेतली ही संख्या 1,23,456. आता या पूर्ण संख्येला आपण भाग देऊन पाहायचा नाही. 2 ने भाग जातो का नाही आपल्याला कसं कळत, तर इथे शेवटचा युनिट प्लेसचा अंक पाहिजे. एकच स्थानचा अंक, एकच स्थानी 6 आहे, एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता पण एक अंक असतो. कोणता पैकी एक अंक असला त्याला 2 ने निश्चित भाग जातो. ही 2 ची कसोटी आहे. म्हणजे आपल्याला संख्या पाहिल्या कळू शकतं त्या संख्येला 2 ने भाग जातो. आता जर आपण 4 घेतली, 4 म्हणजे काय, 4 म्हणजे 2चा वर्ग.
2चा वर्ग काय आहे 4. आता इथं 2ची पॉवर आहे 2 म्हणून 4ची कसोटी पाहताना आपल्याला शेवटचे 2 अंक पाहावे लागतात. 2ची पॉवर 1 होती म्हणून शेवटचा आपण फक्त एक युनिट प्लेसचाच अंक पाहिला. 4ची कसोटी पाहताना आपल्याला युनिट प्लेस आणि म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थान असे 2 अंक पाहावे लागतात. त्या संख्यांच्या दशक स्थान व एकक स्थान यांनी मिळून तयार झालेल्या संख्येला जर 4ने निश्चित भाग दिला तर त्या संख्येला 4ने निश्चित भाग जातो. आता पाहूया परत संख्या. हीच संख्या घेऊ 1,23,456. आता 2ची कसोटी पाहताना आपण फक्त एकच स्थान पाहिलं. 4ची कसोटी 4 म्हणजे 2ची पॉवर 2. 4ची कसोटी पाहताना आपल्याला दशक स्थान आणि एकक स्थान मिळून काय सांगितलं 56. 56ला जर 4ने निश्चित भाग गेला तर पूर्ण संख्येला 4ने निश्चित भाग जातो. पाहूया आपण 56 भागिले 4. 4 1 4 करून घेतले 6 4 याला 4 निश्चित या 56 म्हणजे दशक स्थान आणि एकक स्थान यांनी मिळून तयार झालेल्या संख्येला जर 4ने निश्चित भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने निश्चित भाग जातो. अशा प्रकारची कसोटी. आणि याच्यामध्ये अजून एक आहे, जर एकक स्थानी आणि दशक स्थानी जर 0 असेल तरी सुद्धा 4ने निश्चित भाग जातो. दुसरा एक आहे दुसरं दशक स्थानी व एकक स्थानी 0 असेल तर 4ने निश्चित भाग जातो. असं स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण परत 4 0चा आपण इकडे पाहू. समजा आपल्याला 2000 ही संख्या दिली. याला 4ने भाग जातो का नाही विचारलं. आपण या शून्याचा नियम पाहायचा. एकच स्थानी आणि दशक स्थानी जर 0 असेल तर 4ने या संख्येला भाग जातो. इथं एकच स्थानी आणि दशक स्थानी 0 आहे म्हणून 4ने जर भाग लावून पाहिजे. भाग लावून पाहायची गरज नाही, आपण जातो. परंतु तुम्हाला मी दाखवतो. 4 25 वरून 0 घेतलं 4 0 0 परत पुढचा 0 घेतला 4 0 0. अशा म्हणजे एकच स्थानी आणि दशक स्थानी जर 0 असेल किंवा एकच स्थानी आणि दशक स्थानी मिळून तयार झालेल्या संख्येला जर 4ने भाग जातो सर. अशा प्रकारचे 2 अटी 4ने भाग जाण्याची. 4ची कसोटी झाली. पुढं 2च्या रिलेटेड तिसरी कसोटी आहे 8ची कसोटी. 8
तिसरी कसोटी 8ची कसोटी. आता आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्तीसाठी भाग घेत आहोत, त्यामुळे मी 2, 3, 5 असं रेग्युलर घेतलेलं नाही. 5वी शिकवताना आपण 2, 3, 5 असे कसोट्या घेत असतो. तर इथं आपण रिलेट करून कसोट्या घेणार आहोत. 8 म्हणजे आपल्याला माहिती आहे 2ची पॉवर 3. 2चा घन म्हणजे 8 असतो आपल्याला माहिती आहे. म्हणून 8ची कसोटी घेताना आपल्याला आता एकक, दशक आणि शतक अशा 3 स्थानांचा विचार करायचा आहे. म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकक, दशक, शतक स्थानांच्या अंकांमुळे होणाऱ्या संख्येला जर 8ने निश्चित भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा 8ने निश्चित भाग झाला. चला आपण संख्या बघूया. संख्या किती आपण 1,23,456. आता आपण 2च्या कसोटीमध्ये फक्त एक स्थानचा विचार केला होता. 4च्या कसोटीमध्ये आपण दशक आणि एकक स्थानचा विचार केला. आता 8ची कसोटी 2ची पॉवर 3 आहे, पण 3 अंकांचा विचार करायचा, 3 स्थानांचा विचार करायचा. शतक, दशक आणि एकक. शतक, दशक आणि एकक यांनी मिळून संख्या तयार झाली 456. 456 जर 8ने भाग केला निश्चित, तर या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने निश्चित भाग दिला. किती मोठी संख्या घेऊ शकतो म्हणजे आपल्याला फक्त या 3 संख्यांचे त्या 3 अंकांनी मिळून होणाऱ्या संख्यांचा विचार करायचा पाहिजे. 8×40 5×0 गेले 5 4×4 गेले 0 वरून घेतला 6 8साठी 56. बाकी शून्य आणि निश्चित भाग केला या 8नी 3 स्थानांच्या अंकांनी मिळून होणाऱ्या संख्येला जर भाग केला तर या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जातो. अशा प्रकारची कसोटी आहे. तर आपण 2च्या रिलेटेड अशा 3 कसोट्या पाहिलेल्या आहेत. 2ची कसोटी, 4ची कसोटी आणि 8ची कसोटी. याच्यावरची उदाहरणं आपण पूर्ण कसोट्या ज्यावेळेस आपल्या होतील त्यावेळेस आपण घेणार आहोत. आता आपल्याला पाहिजे आहे 3ची आणि 9ची कसोटी रिलेट करून बघायचं आहे आपल्याला. 3ची आणि 9ची कसोटी. आता 3ची कसोटी पाहताना आपल्याला 2 प्रकारे पाहिजे आहे. तुम्हाला मी जे दैनंदिन आपले पुस्तकामध्ये किंवा गाईडमध्ये वापरण्याची पद्धत ती पण सांगणार आहे आणि अजून एक शॉर्टकट पण सांगणार आहे त्याच्यासाठी. तर पहिली आपली पुस्तकाची पद्धत आहे सम ऑफ डिजिट्स. डिजिटल सम करतो आपण. दिलेल्या संख्येचे डिजिटल सम म्हणजे सर्व अंकांची बेरीज करतो. दिलेल्या संख्येच्या
सर्व अंकांची बेरीज केली व तिला जर निश्चेष भाग गेला तर त्या संख्येला तीनने निश्चेष भाग जातो. अशा प्रकारची कसोटी आहे. परत आपण संख्या घेऊया. पूर्ण संख्या किती? 1,23,456 ही संख्या घेतली आपण. मग हे आपल्या पारंपरिक पद्धतीने सम ऑफ डिजिट तरीची आपण बेरीज किती? 1 आणि 2 3 होतात. 3 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. सम ऑफ डिजिट होती 21. आता 21 जर 3च्या पाड्यात असेल किंवा या दोघांची हे जरी संख्या मोठी आली तर या दोघांची पण बेरीज करायची. 3 होती. 3च्या पाड्यात 3 आहे आपल्याला माहिती, किंवा 3च्या पाड्यात 21 पण आहे. 3च्या पाड्यामध्ये सर्व अंकांची बेरीज जर असेल तर सर्व मोठ्या संख्येला 3 निश्चित भाग जातो. अशा प्रकारची कसोटी आहे. आणि जर आपल्याला शॉर्टकटने पाहायचं असेल अजून, पहा तुमच्या लक्षात येते का? ही संख्या मी घेतली आणि याचं असं करायचं त्या जवळजवळ येणार संख्यांची बेरीज करायची आणि ते 3च्या पाड्यात असलं तर त्याला ते कट करीत चालायचं. म्हणजे पहा 1 2 3 होतं. 3च्या पाड्यात 3 1 3 कट झाले. परत 3च्या पाड्यात 3 आहे. 3 1 3 कट झाले. परत 3च्या पाड्यात 4 नाही, परंतु 4 ला अजून काही असेल ते 3च्या पाड्यात एक पाहिजे त्याची बेरीज. 4 आणि 5 9 होतात. 3च्या पाड्यात दोन्ही अंक कट झाले. परत 6 3च्या पाड्यात अंक कट. असे सर्व अंक जर कट होत असेल तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जातो. ही असं बेरीज करून पाहण्यापेक्षा एकदम सोपं आहे. असं काय करायचं? म्हणजे असं एकच अंक जरी 3च्या पाड्यात असेल तो कट करायचा, किंवा एक नसेल तर त्याला कोणती जोडी आहे का ती जोडी त्याची बेरीज करून म्हणजे एकात अजून दुसरा अंक मिळवायचा. ते दोन्ही मध्ये सुद्धा नसेल तर अजून तिसरा मिळून ते 3च्या पाड्यात आहे का असं करून तिथे अंक कट करत चालायचे. जर पूर्ण अंक जर कट झाले तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जातो. पूर्ण अंक नाही कट झाले तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जात नाही. अशा प्रकारची कसोटी आहे. नवीन पद्धत सुद्धा सोपी आहे. तुम्हाला पहिली जी आपली पारंपरिक मेथड सम ऑफ डिजिट त्या पद्धतीने पण करता येईल आणि नवीन पद्धतीने पण करता येईल. त्यानंतर 9ची कसोटी पण अशीच आहे. हिची पण सेम मेथड आहे. सम ऑफ डिजिट सर्व अंकांची बेरीज, दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज सर्व अंकांची बेरीज सर्व अंकांची बेरजेला जर 9ने निश्चित भाग जात असेल तर त्या पूर्ण त्या दिलेल्या संख्येला तर त्या संख्येला
9 ने निश्चय भाग जातो. पहिली मेथड सम ऑफ डिजिट्स संख्या घेतली आपण 1,23,456. याची सम ऑफ डिजिट्स केली आपण 2 आणि 1 3 आली 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 आणि 6 21. 9च्या पाड्यात 21 नाही त्या संख्येला 9 ने भाग जाऊ शकत नाही. आता आता ही संख्या पाहूया. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 आणि 3 18. आता हे 9च्या पाड्यात. तर अशा प्रकारची जर संख्या असेल तर त्याला 9 ने निश्चय भाग जातो. जर इथं 18 नसते आली 21 आले मगाच्या संख्येसाठी 21 आले असते 9च्या पाड्यामध्ये 21 नाही तर त्या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. आणि आपली जी शॉर्टकट मेथड आहे त्याच्यानुसार पण आपण पाहू शकतो. ही संख्या घेतली आता 9 ने भाग घेत राहायचा. 1 ला 9 ने भाग जात नाही 1 आणि 2 3 होतात त्याला पण जात नाही 3 आणि 3 6 होतात 6 आणि 6 इकडची 3 गेली 6 आणि 3 9 झाले एवढे सगळे अंक फोडून टाकायचे. एवढे सगळ्या अंकाला मिळून 9 ने भाग जातो. त्यानंतर 4 आणि 5 परत 9 होतात. हे पण म्हणजे पूर्ण जर अंक फुटले गेले तर त्या संख्येला 9 ने निश्चित भाग जातो. अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही प्रकारे ज्या पद्धतीने समजेल त्या प्रकारे घ्या. ही सम ऑफ डिजिट्स करा. ही पद्धत सोपी आहे पटपट होऊन जाते. तर अशा प्रकारे ही 9ची कसोटी आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 5 आणि 10 या दोन कसोट्या पाहिजे. 5ची कसोट्या 5 व 10ची. अतिशय सोप्या कसोट्या आहेत लक्षात ठेवायला. 5ची कसोटी काय सांगते तर दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी जर 0 किंवा 5 असेल तर अशा संख्येला पाचने निश्चित भाग जातो. तुम्हाला ज्या कसोट्यांवर पण उदाहरण विचारलं जातील किंवा 2 अंकांची जे संख्या आहेत त्या कसोट्यांवर पण विचारले जाते. पण 2 अंकाच्या संख्येत ते येण्यासाठी तुम्हाला 1 अंकी कसोटी अगोदर माहित पाहिजे. याच्याशी रिलेटेड त्या पुढच्या कसोट्या आहेत. तर ही अतिशय सोपी कसोटी आहे की ते दिलेली जी संख्या असते ती एकच स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. ही संख्या 125 याची एकच स्थानी 5 आहे. या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. याच्या रिलेटेड जर आपण पाहिलं पुढे 25ची कसोटी आहे. मी येता 8वीला असल्यामुळे मी रिलेट करून कसोट्या घेऊन राहिलो. असं क्रमवार कसोट्या घेऊन राहिलो. त्यामुळे आता 25 म्हणजे आपल्याला माहिती 5ची पॉवर 2 5चा वर्ग म्हणजे 25. 5ला आपण फक्त एकच स्थान पाहिलं
25ला 5चा पॉवर 2 आहे म्हणजे 25 दिलेली जी संख्या आहे त्याचा आपण शेवटचे 2 अंक पाहिजे, दशक आणि एकच स्थानचा अंक पाहिजे. अशी संख्या दिली 2025. तर आपल्याला विचारलं याला 25 ने निश्चित भाग जातो का? तर आपण पाहायचं दशक स्थान आणि एकक स्थान मिळून 25 तयार झालेला आहे. जर हे 25 जर या 25 ने जर 25ला भाग गेला तर या पूर्ण संख्येला सुद्धा 25 ने भाग जातो. आता ही अतिशय सोपी कसोटी याची एकच साईड दशक आणि एकच साईड काय पाहिजे, 25 पाहिजे, 50 पाहिजे किंवा 75 पाहिजे. अशी 3 अंक जर आले तर याला 25 ने निश्चित भाग जाऊ शकतो. अशा प्रकारे कसं काय म्हणजे याच्याशी रिलेट करून विचारलं जातं म्हणून 25ची कसं अशा प्रकारे देणार ठेवा. आपल्याला पहिल्यांदा 5चे आपण असं लक्षात ठेवायची एकच स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. म्हणजे आपल्याला अशी संख्या दिली 580 याची एकच स्थानी 0 आहे, याला पण 5 ने निश्चित भाग जातो. म्हणजे एकच स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5 ने निश्चित भाग जातो. अशा प्रकारे 5ची कसोटी आहे. पुढे आपल्याला पाहिजे 10ची कसोटी. ज्या संख्येची एकच स्थानी, इथं सर्वात सोपी कसोटी आहे, ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य हा अंक असेल त्या संख्येला दहाने निश्चित भाग जातो. अतिशय सोपी कसोटी एकच स्थानी फक्त 0 पाहिजे. पाहूया संख्या किती आपण 23,450. तिला पहिल्या आपल्याला कळू शकते 10 भाग जातो का कसं कळतं, तिथे एकच स्थान पाहिजे आपण एकच स्थानी 0 आहे याला संख्येला 10 भाग जातो. इथे जर एक असतात 10 भाग गेला नसतं, इथं 2 असते 10 भाग गेला नसतं. या संख्येचे एकच स्थानी 0 आहे म्हणून याला 10 निश्चित भाग जातो. अशा प्रकारची 10ची कसोटी आहे. पुढे आपल्याला पाहिजे 7ची आणि 11ची कसोटी. आता ही 7ची कसोटी आहे परंतु आपल्याला म्हणजे सर्वत्रच वापरता येईल असं नाही किंवा प्रत्येक वेळेस सोपी जाईल असे नाही, परंतु तरी मी तुम्हाला सांगतो 7ची कसोटी दिलेल्या संख्येच्या दिलेल्या संख्येच्या एकत्र स्थानाच्या अंकाची दुप्पट करायची. पहिल्यांदा जो एकच स्थानचा अंक आहे त्याची दुप्पट करायची. त्यानंतर संख्येतील उर्वरित म्हणजे उरलेल्या अंकांनी तयार झालेल्या
संख्येतून ती दुप्पट वजा करायची. आलेले उत्तर, आलेली वजाबाकी आहे, आलेले उत्तर आहे ते जर 7च्या पाड्यात असेल किंवा 7ने निश्चित भागात असेल, 7च्या पाड्यात असेल म्हणजे 7ने निश्चित भागात असेल, तर त्या संख्येला 7ने निश्चित भागात. सर्वात मोठी आहे, सर्वात वापरण्यासाठी सुद्धा अवघड आहे, परंतु तरी आपल्याला माहित असली पाहिजे म्हणून मी आपल्याला देत आहे. जर आपण उदाहरणासाठी संख्या घेतली 1617, आता याच्यामध्ये या कसोटी दिल्यानुसार 7 आहे. आपल्याला सांगितलं पाहिजे 7ची दुप्पट करा म्हणजे त्याला 2 निघून 14 आहे. आता उर्वरित जी काही अंक मिळून काय सांगितलं होती 161, त्या 161 मधून 14 आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे. आता 161 मधून आपण 14 इथं वजा करूया. 11तून 4 गेली, 15 7, 1 7 2 गेले 4, 147 राहील. आता आलेलं जे वजाबाकी आलेलं जे उत्तर हे जर 7च्या पाड्यात असेल त्या पूर्ण संख्येला 7ने निश्चित भागात. 14 वरून 7 घेतले 7 आलेलं उत्तर 7च्या पाड्यात आहे. या आलेल्या उत्तराला 7ने निश्चित भाग जातोय म्हणून या पूर्ण 1617 7ने निश्चित भाग. आता इथे वजाबाकी वगैरे असं करून दाखवलं की तुम्हाला या शिष्यवृत्ती लेवलला तुम्ही जे मुलं आहेत त्यांना अशा आडव्या वजाबाकी वगैरे जमल्या पाहिजे. तुम्ही या 700 व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. यानंतर पुढची कसोटी आहे 11ची कसोटी, महत्वाची कसोटी. तिच्यावर पण बरेच उदाहरण विचारले जातात. 11ची कसोटी ही पण थोडी मध्यम टाईपची कसोटी आहे, म्हणजे थोडी अवघड थोडी सोपी आहे, पण आपल्याला हिच्यावर बरेच उदाहरण विचारले जातात. दिलेल्या संख्येच्या समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानाच्या, मी तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगणार आहे, सध्या तुम्ही फक्त या व्याख्येकडे लक्ष द्या. विषम स्थानाच्या अंकांची बेरीज यातील फरक आता फरक म्हणजे तुम्हाला माहिती फरक हा शब्द आला तिथे वजाबाकी करावा लागते आपल्याला. त्यातील फरक जर 0 किंवा 11च्या पाड्यात आला किंवा 11 निश्चित भाग झाला, पाड्यात येणे म्हणजे लक्षात घ्या निश्चित भाग जाणं 11 निश्चित भाग जाणारी संख्या आली
तर अशा संख्येला अकराने निश्चय भाग जातो. अशा प्रकारची कसोटी आहे. मी तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगतो, तुम्ही फक्त तिची व्याख्या लक्षात घ्या. मी एक संख्या घेतली, ही संख्या आहे 1484. आता इथे मी तुम्हाला सांगितलं समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज काय आहे ते सांगतो. आता आपल्याला इवन ऑड माहिती एका आधी पाहायचं आपण, एकच स्थान आहे, एक स्थान पहिले चांगलं, त्यानंतर दशक स्थानी दुसरे, शतक स्थान तिसरे, आणि हजारचं स्थान आहे, सहस्राचं स्थान आहे चौथा. त्याच्यामध्ये एकच स्थानी विषम आहे, एक संख्या विषम, नंतर सम, त्यानंतर परत शतक स्थान विषम आहे, परत सम आहे, असं एकाडी आपल्याला समस्थानच्या अंकांची बेरीज करायची आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज करायची. हे फक्त आपल्याला माहितीसाठी घेतलं आपण. आता पहा की विषम स्थानच्या म्हणजे पहिलं स्थान आहे, पहिलं एक अंक म्हणजे विषम 4, दुसरं विषम स्थान ते तिसरं, 4 आणि 4 याची बेरीज करायची, 8. विषम स्थानच्या अंकांची बेरीज आहे, विषम स्थानच्या अंकांची बेरीज. करून घेतली पाहिजे. मला पण करू शकतो आपण, असं लिहायचं नाही, परंतु आपल्याला तर म्हणजे समजावण्यासाठी मी करू राहिलो. त्यानंतर समस्थानचे अंक पहा, दुसरं आणि चौथं स्थान, दुसऱ्या स्थानी 7 आहेत, चौथ्या स्थानी 1 आहे, 7 आणि 1 8 होतं, त्याची पण बेरीज 8 आहे. समस्थानच्या अंकांची बेरीज. आता आपल्याला सांगितलं समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातला फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. मी तुम्हाला सांगितलं की 8 आणि 8 वजाबाकी केली, याचा फरक 0. तो जर 0 किंवा 11च्या पाड्यात आला, आता इथं 0 आलं म्हणजे या संख्येला 11 निश्चित भाग, किंवा हा फरक जर 11च्या पाड्यात आला असता, 11 आला असता, 22 आला असता, तर त्या संख्येला 11 निश्चित भाग गेला असता. अशा प्रकारची कसोटी सोपी आहे, फक्त लक्षात घेतली पाहिजे. अशा प्रकारची आकारची कसोटी आहे, आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो. पुढे आपल्याला 7ची कसोटी. 6ची कसोटीसाठी आपल्याला 2 आणि 3ची कसोटी आली पाहिजे. आता मी तुम्हाला इथून पुढच्या कसोटी आहेत, या आतापर्यंत आपण जे शिकले याच्यावर रिलेटेड कसोटी आहेत पुढची. ज्या संख्येला दोनने व 3ने निश्चित भाग जातो, त्या संख्येला सहाने निश्चित भाग जातो. सोपी कसोटी आहे, परंतु त्यासाठी आता आपल्याला 2ची आणि 3ची आली पाहिजे. जर आपण संख्या घेतली 24, 24 आपल्याला 2ने भाग जातो. का जातो? त्याची एक संख्या 4 आहे, याला 3ने भाग जातो,
का ताब्यामध्ये जर आपण याची सम बेसिक केली, हे जर सर्व अंकाची बेरीज किती 6 आहे, 3च्या पाड्यात, म्हणून या 6ने पण निश्चित भाग जातो का नाही पाहूया आपण. 6 चोक 24 म्हणजे 2ने आणि 3ने जर गेला तर 6ने पण जातो. अशा प्रकारची कसोटी आहे. याला आतापर्यंत आपण अशा एकक अंकातल्या आणि 10च्या आणि 11ची कसोटी पाहिलेली आहे. तर आय होप, मला आशा आहे तुम्हाला या सर्व कसोट्या लक्षात आल्या असतील. याच्यावर आपण उदाहरणं आपली विभाजित आपले अजून 2 लेक्चर होणार आहे. तर पुढच्या तासाला आपण जे काय आपण आता कसोट्या पाहिले याच्याशी रिलेटेड कसोटी आपण पाहणार आहोत आणि त्याचं आपल्याला उदाहरण पण घेणार आहोत. तर जे आता याच्याशी रिलेटेड ज्या कसोटी येतात त्या पण आपण पुढे पाहूया. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. आता आपल्याला पुढे कसं येऊ शकतात याच्या रिलेटेड 2 अंकी ज्या काही संख्या आहेत त्याच्या कसोट्या कसं येऊ शकतात पाहता. आपण जर समजा आता त्या कसोट्या लिहिल्या, एकची तर आपल्याला लिहायची नाही, आपल्याला माहिती. 2 3 4 5 6 7 8 9 त्या आपण लिहितो. आता याच्याशी रिलेटेड कसा कसोटी येऊ शकतो. समजा आपल्याला विचारलं या संख्येला 24ने भाग जाईल का नाही, अशा प्रकारे आपल्याला विचारलं जाईल. आपल्याला 24चे आपल्याला अशी विभाजित पाहिजे तर त्यात समूळ संख्या असल्या पाहिजे. आता समूळ संख्या म्हणजे काय, पहिली गोष्ट विचारणार समूळ संख्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये को प्राईम नंबर म्हणतो. ज्या संख्यांचा मसाला एक येतो त्यांना समूळ संख्या असे म्हणतात. त्याचे फॅक्टर पाडण्यासाठी ही गोष्ट आपल्याला महत्वाची म्हणजे माहिती असली पाहिजे तरच आपल्याला हे जमू शकतं. आता 24चे असे फॅक्टर पाडायचे, अवयव पाडायचे. कसे अवयव पाडायचे का ते त्या समूळ संख्या असल्या पाहिजे, त्यांचा मसाला एकच असला पाहिजे, त्यातला कॉमन फॅक्टर त्यातला सामायिक अवयव एक असला पाहिजे. आता 24चे आपल्याला माहिती अनेक फॅक्टर पडतात. 1 गुणिले 24 पडतात, 1ने आणि 24ने भागून उपयोग नाही आपल्याला, 24च आपल्याला कसोटी येऊ शकते. त्यानंतर 2 आणि 12 ते पण येऊ शकतो. 12 2 24. त्यानंतर 3 3 8 24. नंतर 4 7 24 असे फॅक्टर करू शकतो. ते आपल्याला अशी 2 अवयव घ्यायची तर ते एकमेकाच्या समूळ संख्या असल्या पाहिजे, त्यांचा मसाला एकच असला पाहिजे. म्हणजे त्यांना दुसऱ्या म्हणजे ते एकमेकाच्या समजा 2 आणि 12 घेतली तर 12 हे 2च्या पाड्यात आहे, म्हणजे समूळ संख्या नाही. म्हणजे 2 आणि 12 हे आपण घ्यायचे नाही, आपल्याला हे फॅक्टर घ्यायचे नाही. 4 आणि 6 जर घेतलं तर 4 आणि 6ला 2ने भागलं, हे पण आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला काय घ्यायचं 3 आणि 8. 3ने 8ला भागलं किंवा 3 आणि 8ला कोणत्याही असेल कॉमन फॅक्टर नाही. 3 आणि 8 हे समूळ संख्या आहे. त्यासाठी 24ने भाग जातो का नाही पाहण्यासाठी आपल्याला 3ची कसोटी माहित पाहिजे आणि 8ची कसोटी माहित पाहिजे. आपल्याला जर 3ने भागणार त्या दिलेल्या संख्येला जर 3ने पण भाग गेला आणि 8ने पण भाग गेला तर त्या संख्येला 24ने निश्चित भाग जातो असं आपण म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला
या 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखादी संख्या दिली जाते आणि त्या संख्येला 24ने भाग निश्चित भाग जातो की नाही, किंवा याच्यात या संख्येची आवड सांगा. खाली विविध पर्याय असतात, 24, 72. 24 आणि 72 या संख्यात सध्या खूप प्रचलित आहे. याचे प्रकार हे जे काही कसोटी आहे त्याच्यामधून वेगवेगळ्या अशा 2 अंकाच्या कसोट्या काढल्या जातात. आता जर 72 जर म्हटलं आपण, आपल्याला माहिती 7 आणि 9, 8 आणि 9 याच्यापासून 72 तयार करतात. जर म्हणजे आपल्याला 8ची कसोटी माहित असेल आणि 9ची कसोटी माहित असेल तर आपल्याला कळू शकतं की या संख्येला 72 भाग जातो की नाही. दिलेल्या संख्येला आपण पाहायचं त्याचे अशा समूळ संख्येचे आवड म्हणजे जी काय 72 भाग जाईल का नाही असं विचारलं तर आपण पाहायचं 72चे समूळ आवड कोणचे, समूळ संख्या असलेली आवड ते आहेत 8 आणि 9. मग 8ला दिलेल्या संख्येला आपण 8च्या कसोटीने भाग देऊन पाहायचा आणि 9च्या कसोटीने पण भाग देऊन पाहायचा. 8ने आणि 9ने जर निश्चित भाग केला तर त्या संख्येला 72ने पण निश्चित भाग जातो. अशा प्रकारे विविध प्रकारचं कसोट्या याच्यावर काढू शकतो आपण. तर त्याच्यावर आपल्याला पुढच्या लेक्चरला उदाहरणं पाहिजे आहेत. तर हे सर्व असं कसोट्या आपल्याला घरी आपल्याला पाहायचे आहेत आणि पाठ पण करायचे आहेत. तर आज आपण कोणत्या कसोट्या पाहिल्यात त्या आपण परत बघूया. त्याच्यावरती उदाहरण आपण पुढच्या क्लासला घेणार आहोत. पहिल्यांदा आपण एक अंकी कसोटी पाहिलं, 2ची पाहिजे, 2च्या रिलेटेड आपण 2, 4 आणि 8ची कसोटी पाहिली. 2ची पॉवर 1 असते म्हणून आपण पाहिलं 2 संख्येची एकच आणि जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असेल तर 2 निश्चित भाग जातो. 4ची कसोटी 4 म्हणजे आपल्याला माहित आहे 2ची पॉवर 4 आहे, 2ची पॉवर 2 4 आहे, म्हणजे 2चा वर्ग 4 येतो. म्हणून दिलेल्या संख्येचे दशक आणि एकक स्थानचे अंक पाहायचं आणि तिने तयार होईल संख्येला जर 4ने भाग केला किंवा ते दोन्ही स्थानी 0 असले पाहिजे. आणि 8ची कसोटी 8 ही आपल्याला माहिती 2ची पॉवर 3 आहे, 4 ही 2ची पॉवर 2, 8 ही 2ची पॉवर 3 आहे. 3 अंक पाहिजे. शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान त्यांनी मिळून होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. अशा प्रकारचे कसोटी आहेत. पुढे 3ची आणि 9ची पाहिजे आपण. 3 व 9 ती कसोटी आपण सम ऑफ डिजिट्सनी 2 मेथड प्रकारे पाहिली, 2 पद्धतीनुसार पाहिली. तर पूर्ण अंकांची बेरीज केली आणि 3च्या आणि 9च्या पाड्यात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने आणि किंवा 9ने भाग जातो. म्हणजे जर सम ऑफ डिजिट्स केली आणि ती 3च्या पाड्यात असेल तर 3ने भाग जातो. सम ऑफ डिजिट्स केली ती जर 9च्या पाड्यात असेल तर 9ने भाग जातो. अशा प्रकारे आपण पाहिलं. किंवा आपण असं पण पाहिलं की परत लक्षात घ्यावी गोष्ट, संख्या आहे 1,23,456 कोणती संख्या असू द्या, जर 3ने भाग सोपे जर आपल्याला मेथड पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं बेरीज करीत चला आणि त्याला 3ने तिथं भागच करायचं. म्हणजे 1ला जर 3ने भाग जात नाही पण 1ला आणि 2च्या यांची बेरीज जर 3ने भाग जातो, 1 आणि 2 यांची बेरीज 3 होते म्हणजे किती कट करून टाकायचं. 3च्या पाड्यात 3 पण कट करून टाकायचे. 4ला भाग जात नाही पण 4 आणि 5 यांची बेरजेला मात्र 3ने भाग जातो. 4 आणि 5 यांची बेरीज 9 होती, 2 अंक पण कट करून टाकायचे. 6 परत 3च्या पाड्यात असे जर पूर्ण अंक कट झाले तर मात्र 3ने निश्चित भाग जातो. म्हणजे तुम्हाला पूर्ण बेरीज करून पाहिजे गरज नाही, असं आपल्याला पटपट इथं कळू शकतो. 9ची पण कसोटी अशीच आहे. जर पूर्ण अंकांची बेरीज केली ती 9च्या पाड्यात असेल तर त्याला 9ने भाग जातो. किंवा असं सगळे जर अंक कट झाले तर त्या संख्येला 9ने भाग. 5ची आणि 10ची पण पाहिली होती आपण. 5 व 10ची कसोटी. 5च्या कसोटीमध्ये एकक स्थानी 0 आणि 5 पाहिजे होते. 10च्या कसोटीमध्ये एकक स्थानी 0 पाहिजे होते. त्यानंतर 7ची कसोटी पाहिजे. 5च्या कसोटीमध्ये आपण पाहिली एकक स्थानी जे काय अंक असतात त्याची दुप्पट करायची. त्या उरलेल्या अंकांनी तयार झालेल्या संख्येतून ती दुप्पट वजा करायची आणि ते आलेलं उत्तर जर 7च्या पाड्यात असेल तर त्या संख्येला 7ने निश्चित भाग जातो. 11ची कसोटी पाहिली होती. 'सम' स्थानच्या अंकांची बेरीज आणि 'विषम' स्थानच्या अंकांची बेरीज यातला जर फरक म्हणजे वजाबाकी यातला फरक जर 0
किंवा 11च्या पाड्यात आलं तर त्या पूर्ण संख्येला 11ने भाग जातो. अशा प्रकारे या आकड्याची कसोटी पाहिली. या सर्व एक अंकी संख्यांच्या कसोटी आपण पाहिलं. पुढच्या तासाला आपण याच्याशी रिलेटेड अजून 2 अंकी संख्यांचे जे काही कसोटी ते पण पाहणार आहोत. यांच्यावरची उदाहरणं त्या 2 अंकी संख्यांच्या कसोट्यांवरची उदाहरणं आपण पाहणार आहोत. एकूण आपली अशी विभागाची 3 तासिका होणार आहेत. आजची तासिका मला विश्वास आहे, आय होप तुम्हाला कळली असेल. नसेल तरी पुढच्या तासिकाला तुम्ही त्याची शंका विचारू शकता. आज तुम्ही सर्वांनी ही तासिका मन लावून ऐकली याबद्दल शिक्षण विभाग अहमदनगर आणि पंचायत समिती कोपरगाव शिक्षण विभागाच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ही तासिका संपल्याची जाहीर करतो. हा भान साहेब, रोकडे सर, हा बोला सर. सोडवायला दिलंय का? सोडवायला नाही, पाठांतराला दिलं. या कसोट्या पाठ केल्या पाहिजे ना. ओके ओके. मग संपलंय का? हा संपलं लेक्चर. भान साहेब बोलताय का? मग बंद करायचंय का? भान साहेब बोला ना, 2 मिनिटं बोला ना, लेक्चर विषयी बोला ना. 1 मिनिट ते आहे का? नाही तर तुम्ही बोला सर. सर एकदम छान लेक्चर घेतलं. आपले हे जे आज किरण रोकडे सर आहेत, हे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाऊद बुद्रुक या शाळेतील आहेत आणि खूप सुंदर असं 8वीचं कोपरगाव तालुक्यातलं पहिलं लेक्चर त्यांनी आज घेतलं. त्यांचं मी शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने आभार मानतो. आणि आजचं लेक्चर संपूया. उद्या बरोबर 7:10 ते 8:10 या वेळेत लेक्चर होईल. धन्यवाद सर रोकडे सर. ओके.